नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. के सोमय्या महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. TYBA-S4 यामध्ये ऐतिहासिक भाषा विज्ञान हा जो घटक आहे तो आज आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण जर विचार केला तर भाषा विज्ञानाचा अभ्यास करत असताना भाषा विज्ञान म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता यापुढे आपण भाषा विज्ञान म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. आपण TYBA-S4 जो आपला विषय आहे ऐतिहासिक भाषा विज्ञान, यामध्ये भाषेचं स्वरूप कशा प्रकारे आहे हे आपण समजून घेणार आहोत. आपण जर विचार केला तर मानवी जीवनामध्ये भाषेचं जे स्थान आहे ते अनन्यसाधारण असं आहे. भाषा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माणूस कोणती ना कोणती भाषा वापरत असतो. प्रत्येक क्षणी भाषा वापरत असतो. जेव्हा तो प्रत्यक्ष बोलत नसतो तेव्हा सुद्धा तो मनातल्या मनात विचार करीत असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माणूस हा भाषा वापरताना आपल्याला दिसतो. तो जसा विचार करतो, कल्पना करतो, तसाच भाषेचा देखील तो विचार करत असतो. ज्याला भाषा अवगत नाही असा मानव समूह अस्तित्वात नाही. माणूस एकटा न राहता हा समाजात राहत असतो. सामाजिक जीवनासाठी एकमेकाशी संपर्क साधणं, एकमेकांमध्ये विनिमय साधणे आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे भाषा ही समग्र मानवी जीवनाला वेढून टाकणारी एक गोष्ट आहे. ही मानवी संस्कृतीला पायाभूत ठरलेली गोष्ट आहे. भाषा म्हणजे केवळ पुस्तकात छापलेला किंवा हाताने लिहिलेला मजकूर नव्हे. भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ लिखित स्वरूपाचा अभ्यास नव्हे. जी बोलली जाते ती भाषा. त्यामुळे भाषेच्या बाबतीत बोलणे महत्त्वाचे, लिहिणे महत्त्वाचे नाही. भाषेचे बोलले जाणारे रूप महत्त्वाचे आहे. लेखन क्रिया ही एक दुय्यम प्रक्रिया आहे. उच्चारलेले ध्वनी जे हवेत विरून जातात, लेखन सहाय्याने ते टिकून धरता येतात. आपण जर विचार केला तर मानवी समाजाने स्वतःच्या विकासाच्या अवस्थेत भाषा या महत्त्वाची गोष्टीची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण जर विचार केला, भाषा ही मानवाला मिळालेली श्रेष्ठ अशी देणगी आहे. मग आपण जर भाषा हा शब्दप्रयोग जो आहे आपण अनेक अर्थाने वापरतो. हावभावाची भाषा, चिन्हांची भाषा, प्राण्यांची भाषा, रस्त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या लाल दिव्याची भाषा. म्हणजे हे काय आहे तर आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे त्या माध्यमातून होत असतो. मग आपण जर विचार केला की भाषा ही मानवाच्या सामाजिक अस्तित्वाची खूण आहे. समाज जीवनाच्या तिच्यामुळेच पूर्णत्व येत असते. परंपरेने वाटचाल करीत असलेले संस्कार भाषेद्वारेच समाजात रुजवले जातात. समाज जीवनात संस्कृती ही जितकी आवश्यक आहे तितकीच भाषा संस्था सुद्धा आवश्यक आहे. आपण जर विचार केला की दैनंदिन जीवनामध्ये कुटुंब, समाज जीवन, शासन व्यवस्था, शिक्षण क्षेत्र, न्यायशास्त्र, सामाजिक शास्त्र, सांस्कृतिक अशा अनेक घटकांचा संबंध जो आहे तो भाषेद्वारे एकमेकाशी संबंधित सुसंवाद जो आहे त्या माध्यमातून साधला जात असतो. म्हणून भाषा ही एक सामाजिक संस्था ठरते. तिच्याशिवाय समाज व्यवहाराला पूर्णत्व शक्यच नाही. आपण जर भाषा या शब्दाचा विचार केला तर भाष्य या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द जो आहे तो तयार झालेला आपल्याला दिसून येतो. मग ह्या भाषेच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत ते समजून घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर विचार केला तर एक विचारवंत आहेत कृपा कुलकर्णी म्हणतात की भाषा म्हणजे व्यवहाराला प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. ज्या व्यवहाराला प्रवृत्त करतात आणि अशा
व्यवहाराला प्रवृत्त करणाऱ्या ध्वनींचा समूह जो आहे तो म्हणजे भाषा होय, अशी सोपी भाषा कृपा कुलकर्णी यांनी केली. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर नागो कालेलकर जे ते म्हणतात की मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेला समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा होय. म्हणजे समाज व्यवहाराला जी सहाय्यभूत घटक आहे ती म्हणजे काय, भाषा. अशी सोपी व्याख्या नागो कालेलकर यांनी केलेली आहे. रासू सराफ जे ते म्हणतात की भाषा म्हणजे सांकेतिक परंतु परंपरागत मौखिक प्रतीकांचा सामाजिक आंतरव्यवहाराकरता उपयोगात येणारा आकृतीबंध होय. अशा पद्धतीने या भाषेच्या व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेता येईल आणि अतिशय सोप्या स्वरूपामध्ये या भाषेच्या व्याख्या ज्या आहेत ते या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. यापुढे जर आपण विचार केला तर तो म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान. मग ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय, त्याला ऐतिहासिक असं का म्हटलं आहे, भाषा विज्ञान म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक म्हणजे जो आपलं जुन्या काळातलं आहे, पूर्वीच्या काळातलं आहे, त्याचा इतिहास समजून घेणं, त्याबरोबर भाषेचा इतिहास समजून घेणं आणि त्यामागे दडलेलं विज्ञान समजून घेणं म्हणजेच भाषा विज्ञान. मग असा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आपली जी भाषा अस्तित्वात आली त्याचा इतिहास आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण मराठी भाषेचे अभ्यासक आहोत. मग त्यामुळे आपल्याला ते ज्ञान असेल तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी उपयोग आपल्याला होणार आहे. मग भाषा म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, आपण आताच भाषेच्या व्याख्या बघितला. तर विज्ञान म्हणजे काय, विशिष्ट असं ज्ञान. मग त्या भाषेबद्दलचं विशिष्ट ज्ञान जे ते माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा विशेष प्रकारचा अभ्यास म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान होय. मग आपण जर विचार केला तर जगामध्ये भाषा विज्ञानाचा उदय जो आहे तो 20व्या शतकाच्या प्रारंभी झालेला आपल्याला दिसून येतो. भारतात विज्ञानाची सुरुवात जी आहे, भाषा विज्ञानाची सुरुवात ती 1955मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यापुढे जर आपण विचार केला तर मराठी भाषेत SNDT महाविद्यालय जे महिला विद्यापीठ इथे सर्वप्रथम भाषा विज्ञानाच्या अभ्यासाला जी ती सुरुवात झालेली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने भाषा विज्ञानाला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर आपण जर विचार केला ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या संकल्पना ज्या आहेत त्या देखील समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीतच आहे की एक थोर विचारवंत आहेत सर विल्यम जोन्स. या पंडिताने 1786मध्ये कलकत्ता येथे एशियाटिक लायब्ररीमध्ये एक शोधनिबंध वाचला आणि त्या शोधनिबंधात त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले. ते असे की संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषेत जे साम्य आढळते ते यादृच्छिक नसून ते अत्यंत घनिष्ठ आणि खोलवर रुजलेले आहे. या साम्यांचा खुलासा करण्यासाठी ही साम्यस्थळे आढळणाऱ्या भाषा कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवल्या असल्या पाहिजेत असे मानावे लागते आणि संस्कृत भाषा मूळ मानावी लागते. या असं विधान त्यांनी केलं आणि ऐतिहासिक विज्ञानाचा पाया जो आहे तो घालण्याचं श्रेय हे त्यांच्याकडे जातं. म्हणजे या सगळ्या भाषेचा अभ्यास करत असताना या भाषेचं मूळ कुठलं तरी आहे, तिची मूळ भाषा कुठल्या तरी असल्याशिवाय इतर भाषा निर्माण होणार नाही. तर ते मूळ शोधता शोधता ते संस्कृत भाषेपर्यंत गेले आणि त्यांनी सांगितलं की हिचा पाया हा संस्कृत मधपर्यंत जाऊन पोहोचतो. याचा अर्थ पूर्वी अशा स्वरूपाचा अभ्यास होत नव्हता का, असे नाही. तर भारतात प्राचीन काळापासून भाषेचा अभ्यास झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ ध्वनींचा अभ्यास जो आहे तो आनंदवर्धन यांनी केला, तर व्याकरणाचा अभ्यास पाणिनी यांनी केला. तसेच उत्पत्तीशास्त्राचा अभ्यासही या काळात झालेला दिसून येतो. आपण जर विचार केला ग्रीक, रोमन संस्कृतीमध्ये प्लेटो, अरिस्टॉटल इत्यादी भाषाविषयक मूलभूत प्रश्नावर या लोकांनी चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. सर विल्यम जोन्स यांनी 2 अथवा अधिक भाषांमधील साम्यस्थळे दाखवून त्या साम्यस्थळामागील इतिहासाकडे निर्देश करून भाषांमधील जनक संबंध दाखवलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हेच भाषाकुलाचं संकल्पना जी ती यातून स्पष्ट होताना आपल्याला दिसते. मग आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा उदय जो आहे तो बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपण जर बघितलं तर युरोप खंडातील लोक वसाहतकाराला सुरुवात केल्यानंतर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज या लोकांनी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भाषिक प्रदेशात जाण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांचा एकापेक्षा अनेक भाषेशी संबंध येऊ लागला. साहजिकच हे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी गेले, त्यामुळे त्यांची भाषा, ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणची भाषा, अशा वेगवेगळ्या भाषा एकत्र आल्यात आणि त्यातून नवीन भाषा ज्या आहेत त्या कदाचित उदयाला येऊ लागल्या किंवा त्या भाषांची सरमिसळ झाली. मग साहजिकच हे सगळं होऊ लागल्यानंतर याच्या अभ्यासाला जी ती सुरुवात झाली तीच म्हणजे भाषा विज्ञानाचा अभ्यास होय. ग्रीक, लॅटिन, संस्कृत या 3 भाषांचा अभ्यास करून फ्रान्स बोन या भाषा अभ्यासकाने तुलनात्मक भाषाशास्त्राचा शास्त्रशुद्ध नियमबद्ध पाया घातला. या तुलनात्मक भाषा अभ्यासातूनच लॅटिन, संस्कृत, ग्रीक एकाच मूळ भाषेचे परावर्तित रूप आहे हे मान्य करण्यात आले. त्यालाच इंडो युरोपियन भाषाकुल असे म्हणण्यात आले. मग हे सगळं होत असताना आपण जर विचार केला तर मग या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं स्वरूप जे आहे ते समजून घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर विचार केला, जेव्हा एखादी व्यक्ती मौखिक ध्वनीद्वारे दुसऱ्या व्यक्तीशी आपले मनोबल सुरू करतो तेव्हा भाषाशास्त्राची ती सुरुवात होते. विज्ञान म्हणजे शास्त्रशुद्ध ज्ञान. निसर्गामधील शक्तीच्या नियमाचे निरीक्षण करून जे शास्त्र तयार होते त्यास भौतिकशास्त्र असं म्हटले जाते. मग समाज जीवनाच्या निरीक्षणाने तयार होणाऱ्या शास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात. भाषाशास्त्राचा समावेश सामाजिक शास्त्रात होतो. भाषा कशी तयार व्हावी, भाषेचे स्वरूप कसे बदलत गेले याचा विचार भाषाशास्त्रामध्ये जो आहे तो केला जात असतो. अर्थात भाषेची उत्पत्ती जी आहे, भाषेचा विकास जो आहे आणि त्याचा राज जो आहे याचा या भाषाशास्त्रामध्ये अभ्यास केला जात असतो. भाषा विज्ञानाचा शरीरशास्त्र, भूगोल, मानववंशशास्त्र, इतिहास या विविध शास्त्राशी संबंध येताना आपल्याला दिसून येतो. मग ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये भाषिक परिवर्तन निरंतर आणि नियमित असल्याची संकल्पना जी आहे ती केंद्रस्थानी मानली जाते. म्हणजे सतत निरंतर काहीतरी भाषेत बदल होत जातात. कुठल्याही 2 व्यक्तींची भाषा जी एकसारखी असू शकत नाही. म्हणजेच भाषिक परिवर्तन जे व्यक्तिलक्षी अनुरूप असते. एखाद्या भाषेच्या ध्वनी परिवर्तनाचा शोध घेऊन ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये काही नियम प्रस्थापित करण्यात येतात. यातूनच भाषाकुल संकल्पना जी ती उदयास आलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर प्राचीन ग्रंथ, हस्तलिखित, शिलालेख, त्याचबरोबर ताम्रपट इत्यादींच्या आधारे घेऊन त्या भाषेत काल परत होतोय. अनेक कारणाने परिवर्तन कसे घडून आले, त्यातील काही परिवर्तने भाषेचे अवस्थांतर घडून नामांतरण घडून आणण्यासाठी कसे ठरले हे दिसून येते. उदाहरण आपल्याला जर बघायचं झालं तर संस्कृतचं प्राकृत झालं, प्राकृत भाषेचं अपभ्रंश झालं आणि अपभ्रंशच्या नंतर मराठी भाषा जी ती अस्तित्व झाली. मग आपण जर विचार केला तर काही परिवर्तनं जी असतात ती एकाच भाषेच्या विविध कालखंडामध्ये जी स्वरूपात बदल घडवून आणणारी कशी होती इत्यादी गोष्टीचा अभ्यास जो आहे तो ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये जो आहे तो होत असतो. भाषात्मक संकल्पना, भाषेचा जन्मकाळ, भाषेची पूर्वपीठिका, भाषेचा जन्म, भाषेचा जन्मकाळ, भाषेचे कालिक भेद पडण्याची कारणे इत्यादी भाषेचा संपर्क, त्या भाषांचा झालेला परिणाम, शब्दसंग्रह इत्यादी अंगाने ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीत जे संशोधन होत असते. मग भाषाकुलाचा अभ्यास करताना अस्तित्वात असलेल्या प्राचीन भाषेला जन्म देणारी भाषा कशी असू शकते, त्या भाषेचे आज अस्तित्व नसले तरी ऐतिहासिक भाषा विज्ञानातील ध्वनी परिवर्तनाच्या नियमाच्या आधारे या मूळ भाषेचे जे पुनर्रचना करता येते याचाही अभ्यास जो आहे तो ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये होत असतो. ध्वनीवर परिवर्तन जे आहे ते नियत असते, म्हणजे रेग्युलर असते. याचा अर्थ ब्लूमफिल्ड जो आहे असे सांगतात की एखादा ध्वनी एखाद्या भाषेतील विशिष्ट परिसरात येत असेल तर त्या सर्व शतकात शब्दात तो ध्वनी जो आहे तो परावर्तित झालेला दिसून येतो. उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर संस्कृतमध्ये ग्राम म्हटलं जातं तर मराठीमध्ये गाव हा शब्द वापरला जातो. त्याचबरोबर संस्कृतमध्ये
नाम हा शब्द वापरला जातो तसं मराठीमध्ये याला नाव म्हटलं जातं. मग आपण जर विचार केला तर ध्वनी परिवर्तन जे आहे ते निरपवाद असते. विशिष्ट शब्दाचा विशिष्ट परिसरातील ध्वनी परावर्तित झालेला असेल तर त्याच परिसरातील इतर शब्दातील त्या ध्वनींचे परिवर्तन होत असते. परंतु संस्कृत भाषेमध्ये कर्म काव म्हणजेच काम, कर्म से काव न होता काम का होते, याचे उत्तर डॉक्टर मेहेंदळे ते उत्कृष्ट देतात. कर्ममधील म हा प्राकृत भाषेत मम्म होतो. तो दीर्घ व्यंजनाचा जो आहे तो भाग असल्यामुळे त्याचे परिवर्तन वरीलप्रमाणे ते होत नाही. चर्माचं चाम झालं, धर्माचं धाम झालं, यावरून ध्वनी परिवर्तन जे नियमानुसार व निरपवाद होत असते. या नियमावरच ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया जो आहे तो रचलेला आहे. म्हणजे ते सतत भाषेमध्ये काय आहे ते बदल होत असतात आणि त्याच्यामध्ये ध्वनी परिवर्तन जसा बदल होईल त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत चालतात. भाषिक पुनर्रचनेची भिस्त यावरच जी आहे ती अवलंबून असते. या मूळ नियमांच्या सीमारेषांचाच उलगडा नीट झाल्यामुळे त्या नियमाला अपवाद जे आहेत त्या ठरत असतात. मग त्याचबरोबर आपण जर विचार केला तर ऐतिहासिक भाषा विज्ञानाची पद्धती जी आहे ती देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या 2 पद्धती आहेत. एक आहे पुरोगामी अभ्यास पद्धती आणि दुसरी आहे पश्चातगामी अभ्यास पद्धती. मग पुरोगामी अभ्यास पद्धती म्हणजे काय? या पद्धतीत भाषेच्या ज्ञानाच्या पूर्व अवस्थेपासून तिच्या उत्तरोत्तर अवस्थांचा विकास कसा होत गेला हे क्रमशः पाहणे याला पुरोगामी अभ्यास पद्धती असं म्हणतात. त्याचबरोबर पश्चातगामी अभ्यास पद्धती म्हणजे काय? तर भाषिक पुनर्रचनेत आपण ज्ञात असलेल्या एकाच वंशातील सर्वात अधिक प्रचित भाषेच्या आधारे तिला जन्म देणाऱ्या अज्ञात अशा भाषेचे पुनर्रचना करणे याला पश्चातगामी पद्धती असे म्हणतात. आता भाषा विज्ञानामध्ये ह्या 2 पद्धतीचा वापर जो आहे तो होत असतो. मग अशा पद्धतीने आज आपण भाषेचे स्वरूप जे आहे ते कशा स्वरूपाचं आहे त्याचा अभ्यास केला. त्याचबरोबर ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय, भाषा विज्ञानाच्या संकल्पना ज्या आहेत त्या कशा आहेत, त्याचबरोबर ऐतिहासिक विज्ञानाचा उदय कसा झाला, त्यानंतर ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर आपण जर विचार केला तर ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जो आहे आपण या ठिकाणी केला. आता आपण जर विचार केला तर आपण देखील या नोट्सचा ज्या आहेत त्या आपल्याला ज्या समोर PPT दिसत आहेत या स्टॉप करून आपण त्या लिहून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करत असताना याच्या ज्या नोट्स आहेत तर त्या नोट्स ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला मिळू शकतील आणि त्या देखील तुम्हाला रेडीमेड नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील, ज्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. आणि हा जो घटक आहे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा तो उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं अवलोकन जे आहे ते होऊ शकतं. आता पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.